हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर आज मुलांसाठी व्हेज पुलाव करत आहे. त्यासाठी बघा तेल गरम करायला ठेवलेलं आहे. जिरं मोहरीचा तडका द्यायचा. एक मीडियम साईज कांदा स्लाइस करून यामध्ये घातलेला आहे. तर जेव्हा मुलं नको म्हणतात ना भाज्या खाण्यासाठी, तर तेव्हा आई लोकांना काही ना काही आयडिया काढावीच लागते. त्यातलीच एक ही आयडिया. तर अतिशय टेस्टी आणि झटपट होणारा हा व्हेज पुलाव आपण करत आहोत. तर आपल्याला कांदा वगैरे छान मऊ झाल्यानंतर थोडासा हिंग त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्यानंतर याला छान व्यवस्थित सॉफ्ट करून घ्यायचं आहे कांद्याला. आणि आता आपण याच्यामध्ये आपल्याकडे जे अवेलेबल असतील ते व्हेजिटेबल यामध्ये घालायचे आहे. जसं मी आता कॅरेट घालत आहे, गाजर घालत आहे, त्याची साल वगैरे काढून घेतलेली आहे. एक बटाटा घातलेला आहे मीडियम साईज. त्यानंतर टोमॅटो घातलेला आहे एक मीडियम साईज. नंतर थोडीशी फ्लॉवरचे 2-3 तुकडे घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आता पालक घालत आहे. पालक फार महत्त्वाची आणि फार छान टेस्ट येते आणि शक्यतो बऱ्याच घरामध्ये मुलांना पालक आवडत नाही आणि ती फार हेल्दी असते. तर मी अशा पद्धतीने ह्या पुलावमध्ये टाकत असते. तर आता थोडंसं मीठ घालून याला छान आपण फिरून घेऊया आणि हे ज्या सगळ्या भाज्या आहेत, तर ह्या छान आपल्याला सॉफ्ट करून घ्यायच्या आहेत. आपल्याकडे कॅप्सिकम वगैरे अवेलेबल असेल तर तीसुद्धा घाला. माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी घातली नाही. फार छान टेस्ट येते त्यानीसुद्धा. तर थोडंसं झाकण ठेवून याला छान सॉफ्ट करून घेऊया. मध्ये मध्ये एकदा फिरून घेऊया. बघा छान पाणी सुटलेलं आहे आणि भाज्या आपल्या बऱ्यापैकी सॉफ्ट झालेल्या आहेत. आता थोडीशी अद्रक लसूण पेस्ट यामध्ये घालत आहे. हळद घालायची आहे. त्यानंतर माझ्याकडे बिर्याणी मसाला होता तो घालत आहे 1 चमचा आणि मिरची पावडर कमीच घालत आहे. आपण आपल्या अंदाजानुसार हिरवी मिरची किंवा लाल मिरची पावडर किती घालायची आहे तर ती घालायची आहे. आणि त्यानंतर आता याला व्यवस्थित मिक्सअप करून घेऊया. आणि परत एकदा हे सगळे मसाले वगैरे छान व्हेजिटेबलमध्ये एकजीव होण्यासाठी 1-2-3 मिनटं आपण वाफ काढून घेऊया छान. बघा बऱ्यापैकी आपले मसाले जे आहेत ते व्यवस्थित झालेले आहेत आणि भाज्यासुद्धा छान सॉफ्ट झालेल्या आहेत. अशा प्रकारे. तर आता आपण यामध्ये हा बासमती चावल आहे, नॉर्मल बासमती चावल. तर आपण किती आपल्याला लागेल त्या पद्धतीने घालायचं आहे. मी जवळपास 1 वाटी तांदूळ इथे घातलेला आहे स्वच्छ धुवून. आणि आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित एकदम मिक्स करून घेऊया. डिनरसाठी हा अतिशय उत्तम असा बेत आहे आणि एकदम हेल्दी असा ऑप्शन आहे. तर डिनरसाठी आपण हे मुलांना नक्कीच सर्व्ह करू शकता. बघा आवडीने खातील अगदी. आणि 1 चमचा गावरान तूप आहे. तूप घालत आहे. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी हरकत नाही, पण छानच टेस्ट येते तुपामुळे. आणि थोडंसं लिंबू पिळून घेऊया आपण यामध्ये. बिया वगैरे व्यवस्थित जपून हे करायचं आहे. बिया जाऊ द्यायच्या नाही आहे, नाहीतर मग ते कडवट टेस्ट लागते. आणि अंदाजानुसार पाणी घालायचं आहे. गरम पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित एकदम मिक्स करून घेऊया. पाणी घातलेलं आहे आणि झाकण लावून आपल्याला हा जो व्हेज पुलाव आहे 2-3 शिट्ट्यामध्येच होऊन जातो, शिजवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे एक हेल्दी आणि टेस्टी ऑप्शन बघा तयार आहे. आता एवढ्या सगळ्या भाज्या आणि एवढं सगळे हेल्दी ऑप्शन यामध्ये आपण घातलेले आहेत ना, तर मुलं नाही म्हणूच शकत नाही. असं कलरफुल आणि टेस्टी ऑप्शन असलं तर नक्कीच मुलं आवडीनं खातील. तर नक्की ट्राय करून बघा हा सुद्धा बेत. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी आभारी आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.